हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत की पफ स्लीव्स कशी बनवायची ते. आता पफ स्लीव्सचे पण भरपूर प्रकार आहेत. प्लेट्स टाकूनही पफ स्लीव्स बनवता येते किंवा छोटे छोटे प्लेटी टाकूनही पफ स्लीव्स बनवता येते. आता आपण इथे जुनं ओल्ड इज गोल्ड जुन्याच फॅशनची पफ स्लीव्स बनवणार आहोत. तर जुन्या काळामध्ये काय होतं की 2-3 प्लेट्स वरच्या बाजूने शोल्डरच्या बाजूने स्लीव्जला दिल्या की सुंदर अशी स्लीव्ज तयार व्हायची. तीच स्लीव्ज आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता मी इथे स्लीव्जची लेंथ 9 इंच ठेवणार आहे. प्लस मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून 9.5 इंच स्लीव्जचं पेपर पॅटर्नवर कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथे दोन्ही स्लीव्जचं सोबत कटिंग करणार आहे मी, त्यामुळे अस्तर मी डबल फोल्ड घेतला आहे आणि त्यालाच पुन्हा 4 फोल्ड करून घेत आहे. आणि फ्रंट साईडला दंड घेरच्या बाजूकडून ओपन भाग ठेवलेला आहे आणि वरच्या बाजूकडून बंद भाग, म्हणजेच आपण दोन्ही स्लीव्जचं सोबत कटिंग करणार आहोत. तर स्लीव्जच्या जी अस्तरची घडी आहे ती डबल फोल्डेड आली पाहिजे. तर आता मी इथे स्लीव्ज ठेवून घेत आहे आणि स्लीव्जचा बॅक साईडचा आकार आपण अगोदर आखून घ्यायचा आहे. जसं बॅक साईडचा आकार आहे, स्लीव्जचा आकार आहे, त्याच पद्धतीने मी इथं अस्तरवरती चॉकच्या साहाय्याने आखून घेते. आता हा आकार देऊन झाल्यानंतर हा फ्रंट साईडचा आकार आता लगेच द्यायचा नाही आहे. स्लीव्जचं कटिंग आणि स्टिचिंग करून झाल्यानंतर फ्रंट साईडचा नॉर्मल आकार देऊन घ्यायचा आहे. कारण आपण इथं प्लेट्स पाडणार आहोत, त्यामुळं एकसारख्या प्लेट्स यावं म्हणून सुरुवातीलाच फ्रंट आर्महोलचा आकार द्यायचा नाही. आता इथे आपण हे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं कटिंगमध्ये ते अगोदर मार्किंग करून घेऊया आणि त्यानंतर मग प्लेट्स कशा टाकायच्या आणि त्यासाठी मेजरमेंट घेऊन कटिंग कसं करायचं ते पाहूयात. तर आता इथं मी 1.5 इंच उंची ठेवत आहे पफसाठी. इथे पफ तुम्ही 3 इंच, 4 इंच किंवा 5 इंचापर्यंत घेऊ शकता. आता इथे पहा, जे मी आपण शिलाई मार्जिन सोडलेले आहे तिथपासून मध्य काढून घ्यायचा आहे. हा मध्य काढला की वरच्या बाजूने या मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता, जिथे आपण बॅक साईडला मार्किंग केलेलं आहे तिथे मध्य काढून घेतलेला आहे दोन्ही भागाचा. आणि या मध्यापासून पुढे आपण हे वरचा भाग आहे तो जोडून घेणार आहोत. तर वरती जे आपण 1.5 इंचावर मार्किंग केलेलं होतं ते मार्किंग आणि खालच्या बाजूने आपण जो मध्य काढलेला आहे तो मध्य जोडून घ्यायचा आहे. आणि पुन्हा तो जो मधला पॉईंट आहे पहा, इथं 2 इंच मार्जिन येते, तर तो मध्य पुन्हा काढून घ्यायचा आहे. मधल्या त्या रेषेचाही मध्य काढून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने नॉर्मल असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. परत एकदा सांगते, आपण जिथे शिलाई मार्जिन सोडलेले आहे 1.5 इंच तिथपासून अलीकडे मध्य काढायचा आहे स्लीव्जचा आणि त्या मध्यापासून वरती आपण 1.5 इंच मार्किंग घेतलेलं आहे तिथपर्यंत पॉईंट जोडून घ्यायचा आणि मग त्या दोन्ही पॉईंटचा पुन्हा मध्य काढून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला जर पफ जास्त हवा आहे मोठा, तर तुम्ही 4 इंच किंवा 5 इंचापर्यंतही मार्जिन घेऊ शकता. तुम्हाला ते डिपेंड करतं की तुम्हाला पफ किती मोठा हवा आहे. जास्त पफ हवा असेल तर 5 इंचापर्यंतही मार्किंग तुम्ही करू शकता किंवा नॉर्मल हवा असेल तर 3 इंच आणि एकदम कमी हवा असेल तर 1.5 इंच 2 इंचापर्यंत घेऊ शकता. आता मी इथे फक्त 1.5 इंच घेतलेला आहे कारण मला फक्त छोट्या छोट्या 4 प्लेट्स आल्या पाहिजेत. एकदम नॉर्मल असा छोटासा पफ घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथं 1.5 इंचच मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने इथे कटिंग करून घेतलेलं आहे अस्तरवरती. आता अस्तरवरती कटिंग केल्यानंतर इथे पहा, आपण परत एकदा चेक करूया. आपण फ्रंट आर्महोल दिलेला नाही आहे कारण इथे प्लेट्स टाकणार आहोत. प्लेट्समुळे पुन्हा स्लीव्हचा आकार थोडासा चेंज होऊ शकतो, म्हणून आपलं प्लेट्स टाकून झाल्यानंतर आपण फ्रंट आर्महोलचा आकार देऊया. आता जिथे आपण मध्य पॉईंट काढला होता तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे, छोटासा कट देऊन घ्यायचा आहे कारण त्या कटपासूनच आपण प्लेट्स टाकायला स्टार्ट करणार आहोत. इथे पहा, दोन्ही बाजूने अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपण स्लीव्जला पुन्हा एकदा फोल्ड करून घेऊ आणि सेंटर पॉईंट काढून घेऊ, कारण सेंटर पॉईंट स्टिचिंग करताना आणि प्लेट्स टाकताना उपयोगी येणार आहे. म्हणून दोन्ही स्लीव्जचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंटला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे. आता मी इथे मेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे आणि
अस्तर त्यावरती ठेवून कटिंग करून घेतलं आहे. इथे पाहू शकता दोन्ही स्लीव्जचं मी सोबत कटिंग केलेलं आहे. आता स्लीव्जचं आपण स्टिचिंग करणार आहोत. तर त्यासाठी जी मेन स्लीव्जचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवायचं आहे. म्हणजे जी सुईची बाजू आहे त्याच्या वरच्या बाजूने अस्तर ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर खालचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते इथे कट करून घ्यायचं आणि स्लीव्ज ओपन करायची. आतल्या बाजूने जो काही काठ आहे तो काठ अस्तरच्या बाजूकडून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि मग स्लीव्ज पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचे आणि वरच्या बाजूने दाबटीप द्यायची आहे. अशा पद्धतीने जर खालचा दंडघेराचा भाग स्टिचिंग केला तर फिनिशिंग खूप छान येतं स्लीव्जला. आणि ह्याच नाही तर प्रत्येक स्लीव्जचं अस्तर जोडताना नेहमी अशा पद्धतीने जोडलं की खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूकडून खूप छान असं फिनिशिंग स्लीव्जला येतं. आता व्यवस्थित फिनिशिंगसह मी खालच्या बाजूने दाबटीप देऊन घेतलेले आहे आणि आता वरच्या बाजूने जे अस्तर ओपन आहे या चारही बाजूने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. चारही बाजूने शिलाई मारून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता आता मी चारही बाजूने शिलाई मारून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला स्लीव्ज डिझाईन, ब्लाऊज डिझाईन, कटिंग्स बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आता मी इथे अस्तरचंही कटिंग करून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड होतं तेही कटिंग केलेलं आहे. आता आपण जे कट दिला होता तो पुन्हा एकदा कट देऊन घ्यायचा आहे वरच्या बाजूकडून आणि आता आपण इथे टाकणार आहोत छोट्या छोट्या प्लेट्स. त्यापूर्वी आपण सेंटर कटही व्यवस्थित देऊन घेऊ, कारण सेंटर पॉईंटही मेन आहे. त्या पॉईंटपासून दोन्ही बाजूला 2-2 प्लेट्स आपण टाकणार आहोत. तर आता प्लेटची तोंडच वरच्या बाजूने येतील अशा पद्धतीने प्लेट्स टाकायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने सेंटर पॉईंटकडेच प्लेटची तोंड आली पाहिजेत. त्याने छान असा पप येतो स्लीव्जला. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडून 2-2 प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्यायच्यात. पाहू शकता सुंदर असं पप स्लीव्ज डिझाईन तयार झालेले आहे. ज्या मैत्रिणींना खूप कमी पप आवडतो, जास्त पपच्या स्लीव्ज आवडत नाही, त्यांच्यासाठी ही सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आहे. आता आपण दोन्ही स्लीव्जला फ्रंट आकार द्यायचा राहिलेला आहे, फ्रंट आर्महोलचा तो देऊन घ्यायचा आहे. जे पेपर पॅटर्न आपण कटिंग केलेला आहे ते स्लीव्जवर ठेवून तुम्ही मार्किंग करून आकार देऊ शकता किंवा डायरेक्ट जर आकार देता आला तर तसाही तुम्ही देऊ शकता. पण नवीन जर स्टिचिंग करणारी मैत्रीण असेल तर तिने जे पेपर पॅटर्न आहे त्यानुसारच आकार द्यायचा आहे. आणि जुन्या मैत्रिणींना तर इझिली त्यांचा हात बसलेला असतो, त्यामुळे त्या इझिली फ्रंट आर्महोलचा आकार देऊ शकता. आणि मग आकार देऊन झाल्यानंतर तसंच कटिंग करायचं नाही, कारण अस्तर आणि ब्लाऊजचं कापड वेगळं होतं. त्यावरती काय करायचं, आधी आकार द्यायचा आहे चॉकने, त्या आकारावरती एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर कटिंग करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने दोन्ही स्लीव्जचे फ्रंट आर्महोलचा आकार द्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं सुंदर अशी पप स्लीव्जच्या दोन्ही डिझाईन्स तयार झालेल्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.